मी DGCAच्या विरोधात नाही, त्यांचं आणि माझं कुठेही काही वेर नाही. विषय एवढाच आहे की अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये विमान हे VSRचं होतं. DGCA हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, त्याच्या अंतर्गत AIB नावाची जी इन्व्हेस्टिगेशन आर्म आहे DGCAचा, त्याच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन हे होत आहे. ॲरो नावाची कंपनी, तिथे असणारे अधिकारी, तिथे असणारे ते मालक आणि इतर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्याशिवाय खरं काय घडलं हे आपल्याला कळणार नाही. आणि या दोन, एकतर VSR या कंपनी आणि जी ॲरो नावाची कंपनी, याला काय आपण मुद्दामून टार्गेट करतोय असं नाही, पण त्या कंपनीला कुणी ना कुणीतरी वाचवतंय याचा काही प्रमाणात अंदाज हा आम्हा सगळ्यांना तिथे येतोय. DGCAच्या मध्ये असणारे पण अधिकाऱ्यांना वाचवलं जातंय आणि मग वाचवा वाचवीचा कार्यक्रम काही मोठ्या ताकदवान व्यक्तीच्या मदतीने जर होत असेल, मग अजितदादांचा घात का अपघात ह्याचं जे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते योग्य पद्धतीने होणार नाही. आणि ते योग्य पद्धतीने व्हावं यासाठी या सर्व लोकांकडे क्रिमिनल अँगलनी पण आपल्याला बघावं लागेल आणि टेक्निकल अँगलनी सुद्धा बघावं लागेल, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.